साताऱ्याला लोकांसाठी काम करणाऱ्या खासदाराची गरज आहे. त्यामुळे त्या निवडणुकीत जिल्हा सैनिक फेडरेशनचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घ्यावी. जिल्ह्यातील आजी माजी सैनिक त्यांना खासदार केल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच भारतीय जवान किसान पार्टी त्यांना पूर्णपणे ताकद देईल, असे प्रतिपादन भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशी यांनी केले. बुधवारी 13 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उमरज तालुका कराड येथे त्यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी लोकसभेच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. निवृत्त कॅप्टन वसंत आजमाने, निवृत्त कॅप्टन विष्णू कोरे यावेळी उपस्थित होते. सांगायचं म्हटलं तर सातारा जिल्ह्यामध्ये आमचे 80,000 माजी सैनिक परिवार आणि पॅरामिलिटरी आणि ऑन ड्युटी सर्व्हिस सैनिक आहेत. जर 80,000 सैनिकांच्या परिवाराचा जर मतदानाचा विचार केला तर प्रत्येक परिवारामध्ये 5 ते 10 मतदान आहे. तर आमच्या जवळपास 4 ते 4.5 लाख मतदान आहे. त्याच्यामुळं जसे आता मागच्या 2 दिवसात प्रशांत कदम साहेबांना जी मीटिंग घेतली पूर्ण साताऱ्यांची, आता साहेबांना खूप सारं काम केलेलं आहे साताऱ्यामध्ये. तर जे आमचे साताऱ्याचे सैनिक आणि आमचे कदम साहेब, बाकी त्यांचे सहकार्य आप्पा पडवळ आणि जे साहेब सांगतील तर तोच खासदार इथं साताऱ्यामध्ये होणार आहे. तर मी आज साताऱ्यातील सर्व जनतेला सांगू इच्छितो की आपल्याला आपले प्रश्न सोडायचे, तर शेतकऱ्याला हमी भाव द्यायचा आहे, सैनिकांना ओव्हरओपी द्यायची, युवांना रोजगार द्यायचे आपल्याला. आणि हे यांनी आतापर्यंत 76 वर्षात काही केलं नाही आहे. तर ह्यांना मतदान का करायचं? ह्यांचं राजकारण यांच्या स्वार्थासाठी आहे, आपलं राजकारण आपल्या बळीराजासाठी आहे, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आहे, त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी आहे, आरोग्यासाठी आहे. तर मी आज स्पष्ट सांगू इच्छितो की साताऱ्याचा उद्याचा भावी खासदार, जसं आमच्या साहेबांना काल कदम साहेबांना सैनिक मेळावा घेऊन जे फायनल केलं की आता आम्ही सैनिकच ठरविणार, एवढंच मी सांगू इच्छितो. अबकी बार जय जवान जय किसान पार्टीचा खासदार साताऱ्यामध्ये असेल आणि तो सर्व साताऱ्यातील जनतेला न्याय देणार, सैनिकांना न्याय देणार, महिलांना न्याय देणार आणि युवांना न्याय देणार.